माझा भाऊ पहिल्यांदा इकडे आले जामुन करवंद तोडायला आणि खायला. दीपक हे बेचते भाई आपण 20 रुपये. तुला माहिती ना या पैशात पाला घ्यायची आणि हे बघ दुमडायची आणि काठी लावायची कशी, कारण ज्या करवंद आपण खुडणार ना ते उसके अंदर ठेवने को लगता है. हाँ, मग सबका पटापट डोमा भरेगा तो आपण पटापट घर पे जाएगा. तुला कसा वाटत आणि कसा गाणं बोलशील. काली काली कलरची करवंदची टेस्ट लई छान. करवंद तोडायला चल. पण कसं आमची आई सासूबाई आणि गावाकडचे अजून खूप काही महिला वगैरे जंगलात येतात, पैशाची तर गरज असतेच. पण मित्रांनो, जेव्हा हे जे रानातले करवंद जांभळ एवढ्या उन्हात महिला असतात नाही का आपल्या गावातल्या, त्या विकायला घेऊन जातात. आपल्याला असं वाटतं की ते 10 रुपयाच्या अरे म्हणजे 10 रुपयासाठी एवढा वाटा तुम्ही महाग देतात असे घेणारे बोलतात कोण कोण. पण ज्याला माहिती नाही याच्या मागे मेहनत आहे ते बराबर घेतं. नाहीतर मग तुम्ही जेव्हा मार्केटला कुठे लागलेले असतात तेव्हा बिना भावतोल करता घेऊन टाकतात. समोर कैसा लग रहा है आपको मस्त करवंद. ये जामुन को बचाने की तैयारी चालू. अरे मग मला आता ना चलो भाई अभी जलवा देखो. फुल जलवा. तुझं काय छप्पन भोगा जरा सांग. अरे काय पनीरची भाजी, मूग मटकीची भाजी, चिकन हा. आणि वरण आणि यो इंद्रायणी भात अजून आणि यो रस्सा आणि यो भाकरी आणि तो काकड़ी गाजर. नेक्स्ट टाइम तुम लोग किसके घर पे जाओगे, अगर उन लोग ने तुमको बोला कि घर पे लाग के रखेगा तो कभी भरोसा मत करना. मेरा पोल खोल रे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि माझी बायको काय करते तुम्हाला दाखवू इथे काय इकडे भाकरी ते जर शिकायला बनवाय आणि त्या मस्त बघा किती घामाघूम झालो खरंच रे. बघ आणि आंबे बा निघला तुझ तोंडाव देख आंब का आलेल निघला असे टेमकुळ आल्या टेमकुळा. आणि मित्रांनो इथे हिची भाकर फुगली. हे फुगलेल्या भाकरीवरूनच मॅटर झालं होतं पहिले का माझी भाकर फुगत ना ती फाटली आणि ती आई रागान पळाली ती एकठच. काय असं तू हसू नको ना. ही जागा आणि ते व्हिडिओला तुम्ही एवढा सारा प्रेम दिला की लाखाचे वर क्रॉस झाले तर मित्रावर. आणि असाच प्रेम आता तुमचा नेहमी राहील कारण आम्ही कंटिन्यू करणार. काय मॅटर झाला तर तुम्हाला सगळा चांगला आहे. तर मग कसं वाटत तुला. लय गरम वाटत. आता मित्रांनो तुम्ही सांगितलं की नाही मित्रांनो तुम्हाला सांगू का, ब्लॉग बनवायचा खास मकसद म्हणजे सिमीचा भाव आलाय म्हणजे माझा कोण तुझा साला आणि त्यांना काही जांभळा करवंदा खाय होती ना आंब. तर मित्र त्याला काय वाटलं आम्ही घरी आणून ठेवलाय पण ते वाट बघता तुम्हाला दाखवू. हे पटापट भाकरी बुजा का तू आणि मग तुम्हाला दाखीत कोण कोण आलाय त्या. हेलो समर भाई कैसे हो. और दीपक भाई कैसे हो. और अपना सोनू सन के रैपर भी है. आणि मित्र जांभळा करवंद काय ते मित्रांनो ते दोघे पहिल्यांदा आलेत. म्हणजे कसं मे महिन्याच्या टायमाला आपल्याकडे जांभळं करवंद खूप येतात आणि ते बोलतात की कुठे आणि येतं खायला. पण मग तुम्हाला सांगू का मित्रांनो, आम्ही घरात काय ना आणला लाडबीड ना घरचा रिश्तेदारी घरी. पण आम्ही त्या रानात नेऊन करवंदा कोटा असता जाळील काटा असता कोटा टोचून उलस मग तेव्हा समजल काही मजा गावा साईडलाच असते मित्रांनो. आणि जांभळा तर कशी माहिती आहे, सोनू बोलतो मी चढल झाडावर. म्हणजे आमच्या कसं असतात जांभळी चढायचा खालतं पोरा वगैरे असा मस्त ताडपत्री धरता वरून हलवायचा तार आणि खालते पाणी पावसासारखा जांभळा पडता फळफळ आणि जांभळी पिकली त्या दाखवतो त्याला सगळ्यांनी येतो. आज पुरा घाम त्यांचे ना अंगातून घाम त्यांचे चरडे परत जाईल एवढा खतरनाक हिंडायचो रानात आणि उन्हामध्ये. तर चला टाइम वेस्ट ना करतो, सिमियल पटापट त्यानं भाकरी बनवून जाऊ दे. आणि खूप काय बनवलंय त्याच्यासाठी ना का सिमीने भावाला आहे ना त्याचा लाडाचा भोग बनवलंय. 56 भोग 4-5 बनला का ना आणि आली मट्टी. चल पटापट कर. तर चला मित्रा व्हिडिओ कंटिन्यू करा. आता त्याला जा तू जीवन आम्ही रानात मस्त करवंदा बिरवंदा पहिले खायला जाऊ मग तिकडून जांभळाव जाऊ मग तुम्हाला दाखवतो. आणि आंब या ना आंब कवडा तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो मेरा ना भाकरी भाज के हो गया है अरे और अभी बारी है जामुन और करवंद तोडने की. तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहे जामुन आणि करवंद तोडायला. आणि तुम्हाला दाखवू का आमच्या बरोबर कोण कोण सैनिक आहे. हा देखणे काय क्या ए चला रे यो. आणि
फुल करवंद आणि जांभळा तोडून. यानी यो माझा दीपक भाऊ आणि यो माझा भाऊ. क्या हो गया, आप उदास लग रहे हो? बोला था ला के रखेगा जामुन भाई, ये लोग तो लेके जा रहे मित्र त्यांचा असं चाललाय की आणलेच तिथे बरे झाले असते एवढे उन्हात, आणि हे रुमाल का दिला, त्यांच्या डोके ऊन नको लागाय म्हणजे त्यांना माहिती नाही, पण आता माहिती होईल का हे रुमाल किती काम आला. तर चला आता पटापट तुम्हाला दाखवतो. इकडे जाळ्या पुरं काळी झाल्या आणि करवंदा कवडी करतो त्या सगळं दाखवतो. चला व्हिडिओ असाच नेक्स्ट टाइम कंटिन्यू. तुम लोग किसके घर पे जाओगे, अगर उन लोग ने तुमको बोला कि घर पे ला के रखेगा तो कभी भरोसा मत करना. मी तर करवंदा जांभूळ आणि आंबाचा पोचका बांधून आणेल. आणि मेरा पोल खोल रे. ऐका ना, ऐसा टावेल देखा तो पहले भाग जाओ. आणि मित्रांनो माझा भाऊ पहिल्यांदा इकडे आले जामून करवंदा तोडायला आणि खायला. माझाही फर्स्ट टाइम आहे, तो चला बघू. हा मित्र हिच्या लाईफ मध्ये मग? फर्स्ट टाइम आहे. एवढे 2 वर्ष झाले लग्नाला, पण कधीच आम्ही जांभळा आणि करवंदा तोडायला नाही गेलो. पण आता आज केलंय जाळी उचाडी येतो फुल काटे बिटान फाटून जाऊ दे. तर चला मित्रांनो व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. चलो सैनिक, चलो चलो, टेन्शन मत लो. दुल्हन आई आहे, दुल्हन. हा फुल खुश आहात या. आणि तिकडे जेल्या यांची बरोबर पांपूम होणार आहे उन्हामध्ये. फक्त तुम्ही पाजू नका, हा तुम्ही पाजू नका फक्त. हमको भी काला जामुन बनाएंगे. मित्रांनो काळी करवंद आणि काळी जांभळा खायच्यात, मग उन्हात काळा जामुन बनायच लागेल ना. हाँ दीपक भाई, ये जंगल में काले जामुन करवंद खाना है तो काला जामुन बनना पड़ेगा अपने को भी. लाल लाल कलरची बांगडी नाही, फुलं बघ फुलं. फुल तर चला मित्रांनो, फुल आज लई दिवस वर्षातनं आम्ही हा करवंद जांभळाचा ब्लॉग बनवतो, कारण त्यांच्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आहे. म्हणजे सिम्मीचा भाऊ आणि त्याच्या भावाचा मित्र आणि सिम्मीच्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आहे. तर मस्त गेलं शेवळ्या. आणि मित्रांनो मला कमेंट करून पटापट सांगा की रानातली जी शेवळ्याची भाजी असते, आम्ही आज परत ब्लॉग ना बनायला, पण तुम्हाला जर वाटत असेल की पाऊस पडला, पहिला पाऊस म्हणजे 2-3 पाऊस पडून गेले मग शेवळ्याची भाजी निघते. आणि शेवळ्याची भाजी काय ते याला काय माहिती ना. शेवळा नाही, वो पाद मारताय वो. हा बरोबर, भोपा बी पाहिजे बरोबर, ते उप्पल पात देत बितात मग वास येतो. मित्रांनो तेच भाजी. तर शेवळ्याची भाजीवर जाताना तुम्हाला ब्लॉग वगैरे पाहिजे असतील कमेंट करा, पटापट आत्ता करा तरच आम्ही मग तो ब्लॉग बनवणार नाही. मग जेवढ्या कमेंट जास्त होतील तर तेवढा आम्ही तो ब्लॉग पहिला बनवून. तर चला, अफगानिस्तान से लोग आए. अरे हा? हबीबी झाला. हे करवंद तिकडे ना, इकडे चला इकडे. अजून तर येतो सुरुवात आहे. ये पक्का अफगानिस्तानी लग रहे. बस पेटियां इतना ढोलिया निकाल के चला. नो ट्रस्ट फसवून आणला यांना सगळ्यांना की घरी जांभळं करवंद खायला, पण यांना रानात नेतो सगळ्याला. बघू किती मजा करता. खूप गोड आहे. हा? बघ किती गोड गोड. फक्त आयुष्य हे इथं छोटाले आहेत पण हे नकोत. ओम साई. साई बाबा. हे काय रे करतात, चला ना पटापट. करवंदा कुडालचा खिशात ठेवाल, हे डोमा बनवाल ना. हा बरोबर आहे. हे का याला तुला माहिती ना. हे आपलचा पाला घ्यायची आणि हा बघ अशी दुमडायची आणि काठी लावायची कशी त्याला. कशी काठीला जरा दाखव. ते झालं ये तो साग का पान है ना. साग नाही, पळोचा आहे काय रे. असंच का तू करवंदा कुडाय का वाई. हा हे बघ बघू. हा काय बोलतो. हा, हे बघ मित्र असा डोमा बनायला आहे का. अरे डोमा ना वाटी बनवलंय, वाटी. वाटी ना आमच्या डोमा सांगता डोमा. मित्रावं हे बघ दाखय आता. हा हे बघा मित्रावं, या असा डोमा बनवायला लागतो. म्हणजे का माहिती आहे का सिम्मी, कारण ज्या करवंद आपण खुडणार ना ते उसके अंदर ठेवणे को लगता है. हाँ मग सगळ्यांका एक एक होएगा ना, तो मग सबका पटापट डोमा भरेगा तो आपण पटापट घर पे जाएगा. जाती जेवण करेगा. जेवण आणि 56 भोग बनवलेत. आणि ते 56 भोग काय ते दाखी तू भावासाठी बनवला तिने. नाही जाऊ दे. हे 2 बाबूराव कला काय झालंय. हा 2 बाबूराव ते बोलतात आम्हाला फसवलंय. ए इकडून इकडून ए पचीला इकडे कुठून र इकडून. हा मग चला चलो.
हा? तो कसा डोमा बनवलाय हा रे यांनी सोनूला तर डोमा पण नाही बनवला कसा घेणार माझा भाऊ काय म्हणतो बघ ना. त्याला काय बोलता खिशात ठेव ना खिशात बावड़ी में अभी गर्म होके आएंगे ना बावड़ी में कुदाएंगे सबको भाई हाँ? इतना भी रावड़ी नहीं बनना है कि बावड़ी में पाणी यहीं से लाते हैं। हा पिण्याचं पाणी ये असं लागतं. मित्रा आता तुम्हाला हिर दाखी तुम्हाला हे बघा हिर आहे ना हिर तुम्ही देखली वय पहिले नवीन जेव्हा लगीन झाला तेव्हा आम्हा ब्लॉग मध्ये दाखवली आहे ती विहीर इथलीच आहे मित्रा हे पळसाचा झाड आहे म्हणजे या झाडापासून खूप काही गोष्टी आम्ही लहानपणात गेलेल्या म्हणजे जसं की आम्हाला कलर घेण्यासाठी पैसे नसायचे मग त्याची फुलं असतात पळसाची पानाची फुलं येतात लाल कलर मध्ये जरा ऑरेंज मध्ये मग त्याला आम्ही झाड टिकायचो ज्या खालतं पडलेली सुकलेली मग त्याची नंतर तर कुजली की त्याच्यात थोडासा चुना टिकायचो कारण कलर उठून दिसण्यासाठी ते कलरने आम्ही ओळ्या खेळलो आणि ते कोणता पत्ता जिसमें से कलर निकलता है वो इतना बड़ा बड़ा पत्ता रहता तो है. सागाचा पाना हाताला चोळला का मित्रांनो ते लाल कलर निघतो अरे हा यो बघ भेटला चला कळ चोळ डोमध्ये इकडं दाखव चोळून समर ये देखो ये पत्ता है ना इसको हाथ को घसेगा ना इसमें से कलर निकलता है हाँ. चांगलं घस ना. हे बघ मित्र हा सोनू घस हा हे बघ असा लाल कलर निघतोय बघा हा इथे ना होली खेळते ते ना. होली नाही हा. ये बस आपला रंगोली बनवते. याचा पान असत ना कनगा जो आपण अनाज मतलब जोडतो ना भारबीर म्हणजे मित्रांनो आमच्याकडे जे शेतातले जे भारे जोडतात भात येतो का आपण नाही का जोडणी करतात मग ते भात असतो ना त्याला कणग्यात ठेवतात आमच्याकडं कणक्या बोले कनगा मतलब ऐसा वो बांबू जो रहता है ना टोकराचा विणलेला समजा असतो टोकरी. हा टोकरी जैसा विणलेला असात मग त्याच्या खाली सागाचे पानं ठेवता याचे पानाचा असा पूर्ण पराती सारखा बनायचा गोल मग त्याच्यावर कणगा ठेवता त्याच्यावर भात परत लिपता शेणाने असा पक्का काय बी आहे त्या दुसरा तुम्हाला चांगली ब्लॉग मोठा होईल काय चुकला. हा मग चला हा झाला यो बघ हात लाल झाला त्या घसून पानाक चला खूप काय गोष्टी असतात पण आता आपण आलू करवंदा मग करवंदा समजे का हवे वे कोणचा काय मित्रा भरोसा मत करो किस पे म्हणजे आम्हाला भरोसा नका करू कारण याला रानात आणलाय तेव्हा भरोसाच नाही आणतो का आम्हाला घरी जांभळा आणि करवंदा आणून चांगला आणि बाहेर नेता काय आलं इधर का काच है पाच आली का चला मित्रांनो फायनल पोचलो करवंदाची अट आणि तुम्हाला दाखव तू ही आपली बारकी गँग आली पाठी पुरा वस्तार बत्तार सत्तार घेऊन सगळा हा थक गई कुछ नहीं वो थकेंगे नहीं उनको खाना है हाँ खाना है तो आना पड़ेगा ही ना मेरी जान तुम लोग को बोलता है अगली बार कभी भी तुम लोग गाँव में आओगे दोस्त लोग के अगर तुम लोग को टावेल लेवल थमाया तो समझ जाओ भाई तुम्हारा गांव का ट्रिप पक्का करवंद ये समर भाई करवंद ये देखो दिखाओ जरा अरे करवंद क्या जर हमारा वंद लग गेलाय भाई करवंद गड्यांना आणलाय रानात फुल त्यांची वाट आणि देख मित्राव करवंदा देख कवडी हात्या देख हे देख हे बघा मित्राव काळी काळी निसत्या या बारकाल्या जाळी झाल्या हे देख इकडं पूर्ण आणि आमच्यात काय सांगता माहितीये का जंगलातली काळी मैना ना रे हे काय सांगता मला माहिती सरलो तुम्ही कमेंट करून सांगा करवंदाल काय सांगता हे बघा ते बघ ते काय बोलताय बघ. हे बघ आणि तुम्हाला जाळे अजून बाकी तू फुल काळ्या झाल्या मित्राव इकडं वाईड अँगल मध्ये जरा असे बारकाल दिसता होय पण एकदम मस्त वाळली जाळी भरल्या फुल हे तुला कसा वाटत आणि कसा गाणं बोलशील लाल लाल कलरचा करवंद करवंदचा टेस्ट छान काली काली कलरची करवंद टेस्ट लई छान. रानात घेऊन आलो आणि लावली चाल चल त्राव हे देख बायको आली पहिल्यांदा दुर्डा जीवना अरे मित्रांनो एवढा भारी वाटतंय ना असं तोंडाच्या समोर एवढे करवंद आहे ना मला दुर्डा लेकर आयु में सुद्धा करवंद आणि तोडणे. हे बघ हे आहे आणि अरे मग? मित्राव आवडी मेहनत आहे ना आके लाया है हमको ये सब करवाने के क्या लिए क्या
फंसा के लाया है हम सबको ये सब करने के लिए। बोलते हैं पहली बार आए हैं, झूठ बोलती है। नाही तू सच्ची में पहिली बार आहे ना? मी इकडे पहिल्यांदा आली खरं. हा मित्र, तुम्हाला माहिती आहे आपण आता ब्लॉग बनायलाच असता. हे बघ माझी मुच्छल घाम फुटलाय, म्हणजे आम्ही उन्हात आलो इकडं का, कारण सिमेचा भावनी त्याच्या भावाचा मित्र आलाय त्यासाठी. उन्हात आला ना, आम्हाला घेऊन आले. उन्हात कोण नाही, आम्हाला बसून घेऊन आले. आणि भैया हे करवंद आहे. क्या करवन तोड़ रहा है? तोड़ घर आना। जामुन बोल के करवन देने आ गए, फसवला यांनी. बड़ा पप्पा बोल के पोते को लेके. मित्र त्याला जांभळा आहे खायचा, पण त्याला काय माहिती आहे, जांभळा चावडा बारीक खतरनाक पाऊस दाखवून ना त्याला वरत चढून खालतं भोतदा राहिला आहे. तू त्यात झालंय का धरा आता खायचा ना जांभळा. आता या त्या असे दुरड्यात मस्त भरून जेतो पटापट. आणि मित्रांनो इथून पटापट जांभळा बिंबळा आम्ही करवंदा खुडतो आणि तुम्हाला भेटतो जांभळाची अट. तर चला पटापट करवंदा खुडून जाऊ. मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवते. हे बघा, हे बघा मित्रांनो, अहो किती मेहनत करताय. म्हणजे जामून, हे बघा जामून करवंद काढायला इकडं जांभळा सोड्या करवंद म्हणजे तेच करवंद. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगू, कारण काय या जाळ्या बिळ्या कडून आम्ही पहिले जाळी चढायची. आणि कसं आहे मित्रांनो माहितीये का, मी आज पहिल्यांदा करवंद काढायला म्हणजे काढायला आलोय. पण कसं आमची आई, सासूबाई आणि गावाकडचे अजून खूप काही म्हणजे खूप लोक, महिला वगैरे, म्हणजे आमच्याच नाही खूप गावातल्या महिला मित्रांनो जंगलात येतात. म्हणजे कसं आहे की एक टाइम असतो की आपल्याला पैशाची तर गरज असतेच, पण मित्रांनो जेव्हा हे जे रानातले करवंद जांभळं हे घेऊन जात एवढ्या उन्हात यायला लागतं, मग त्याला चांगले चांगले गोड टिपून मग त्या महिला असतात नाही का आपल्या गावातल्या, त्या विकायला घेऊन जातात. म्हणजे मग एक वाटी 10 रुपयाला असते या 5 रुपयाला देतात, जे मनाने जेवढं होईल मग जो पैसा भेटतो ना थोडाफार मग त्याचा राशन घेऊन येतात घरी मित्रांनो. म्हणजे एवढ्या उन्हामध्ये ते करवंद आता आम्हाला तुम्ही बघू शकता किती घाम फुटलाय, पण ते तरी पण मेहनत करत असतात मित्रांनो. आपल्याला असं वाटतं की ते 10 रुपयाच्या म्हणजे 10 रुपयासाठी एवढा वाटा तुम्ही महाग देतात असे घेणारे बोलतात कोण कोण, पण ज्याला माहिती नाही याच्या मागे मेहनत आहे ते बराबर घेतं. नाहीतर मग तुम्ही जेव्हा मार्केटला कुठे लागलेले असतात तेव्हा बिना भावतोल करता घेऊन टाकता. पण जेव्हा गावातली महिला असे रस्त्याला हायवे रोडला कुठे बसलेली दिसल आदिवासी जे करवंद जांभळं विकायला असेल आंबे, तर भावतोल नका करू. माझं एकच म्हणणं आहे, त्याला त्याच्या हक्काचं ते भेटू दे. कारण रानात मरमर मरावं लागतं 1-2 दिवस, त्याच्यानंतर मग ते रस्त्याला बसतात विकण्यासाठी, कारण थोडेफार पैसे भेटेल त्याच्याने आपला घरदार चालेल. पण तिथे भावतोल नका करू, ज्या भावात त्या देतील तुम्ही प्लीज घ्या. आणि एवढी मेहनत खरंच मला अनुभव भेटलाय आज. एवढं कष्ट करतात सगळे. आणि इकडे बघा, अहो इकडे बघा तुम्ही, हे बघा कसं घाम सुटलाय बघा. आणि मित्रांनो जेव्हा ते जांभळं वगैरे विकायला घेऊन बसत असेल त्यांच्याकडे पाणी बॉटल नसेल तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही 5-10 रुपयाची बॉटल घेऊन त्यांना नेऊन द्या. तेवढाच तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लागेल. कारण उन्हामध्ये थकलेला माणूस असतो, आदिवासी माणूस बोलत नाही की मला पाणी आणून द्या. हे जे त्याचं सगळं करवंद जांभळं विकल्यानंतर मग ते घरी जाऊनच जर पाणी आणलं असेल तर ठीक, नाही आणलं असेल तर तुम्ही त्यांना 10-15-20 रुपयाची बॉटल असेल काय तरी द्या की बाबा घ्या पाणी वगैरे प्या, तुमचं काय असेल आम्ही ते पैसे देतो जांभळा करवंदाचे, असा भावतोल करा. नाहीतर मग की एवढ्या कमीमध्ये द्या याच्यामध्ये द्या असं काय नका करू, कारण खूप सारी मेहनत आहे मित्रांनो. तर आम्ही पटापट घेतो कारण त्याचा भावी व्हायचा लागला आहे. मेहनत टॉवेल पकड़ा दिया. भैया अभी जामुन के लिए जाना है बस. ए भैया भैया बस जामुन जामुन. दीपक ये बेचते भाई अपन. जामुन 20 रुपये. फिर से बोलो. नहीं अरे अभी बोलो ना एक बार. अरे भैया बोलो. पागल बना के 20 रुपये वाटा, 20 रुपये वाटा. 20 रुपये. फिर लग गया घाटा, लग गया भाई को घाटा. अरे वहाँ नहीं जाना है अभी, उस तरफ नहीं जाना है. क्योंकि धूप मार रहा पण चलो चलो मित्रांनो, भाई को भी अभी जामुन और करवंद बेचने लगाती हूँ मैं भी. याद आ गया तेरे को, मेरे को लेना है. अरे बाप रे. ना मित्रांनो तुम्हाला आता ना दाखवणार आम कवडी करवंदा टिपल्या पटापट आवडे कमी टायमात. आणि मित्रांनो यो डोमा असं होतो ना, डोमा आम्ही असा फेकून ना देतो, कारण याचा एक पहिल्यापासून ते पोरांना सांगितलं गेलं आहे, तुम्ही जर डोमा असाच फेकला ना तर तुमची पोरा होतील, त्याचे कानकरे असंच होता. अरे बापरे. यो डोमा जेव्हा करवंदा अशी कडून झाली ना घरी, याच्यातली करवंदा खाऊन झाली ना कोटा धर या झाली का यो डोम्याला आम्ही असा फाडतो. असा फाडला
फाडून झाला तर मग त्याच्यावर थुकून फेकून देतो. असं म्हणजे आमची पोरा करायची. मग आता करता का ना माहिती, या का करायची ते ना माहिती आम्हाला. आता आम्ही चालू मित्रांनो जांभळा काय आणि तिकडे जांभळा कवड्या तुम्हाला दाखवू तर चला तिकडे भेटू. आणि तुम्हाला दाखव तू जांभळाचा पाऊस. मित्रांनो अरे जांभळ आवडी ना कडकड फाट लावला. समर बाय जामून देख नाही का, हे देख तो बघ मित्रांनो. केवढा मोठा आहे. थांबा झूम करी तू दिसतील का ना. अरे कितना मोठा जामुन है, देखो मोठा. हे बघा जांभळा दिसता बघ, हे देख हे देख हे बघा मित्रांनो. हे बघ काळी काळी जांभळा डायरेक्ट हा पूर्ण हा? ए, अरे इधर नहीं जामुन वो उधर. अरे इधर हाँ ये क्या है पता है क्या, नहीं ये कंडोली है कंडोली ये. लाल लाल दिख रहा है क्या? हाँ ये बघ ये अंगूर भी आहे, क्या बोलते उसका उंबरा आल्या आहे दे मित्र. उंबर आहे हा जेव. आणि ही कंडोळी आहे. याचा काय वाटतं तुला सांगू, त्याच्यातला जर फोडला ना फळ त्या फोडून काय येतं त्याच्या ब्या असे याच्या सारख्या असतात शेंगदाण्यासारख्या. आणि मित्रांनो गावा साईडला मजा काय असतं ते अजून सांगू. तशी फॅमिली बघ मस्त बसली जेवायला इकडं. आणि ही फॅमिली कोण आहे माहितीये, सिमीचा कन्यादान केलेला मामा. हा मामा आम्हाला नाही बघ जेवण, तुम्ही एकटे एकटे खात. थोड़ी एक टाटा जेवण. समर खाएगा. सब अच्छा है, खाली टावेल दिया ना तो समझ जाओ तुम लोग को जंगल घुमाएंगे. मला पचीला. फसायला गड्याला बघ मस्त यांचं जेवण. आता मग तुम्हाला जांभळा दाखवतो, जास्त टाइम ना वेस्ट करीत कारण त्यांनाही भुका लागल्या. इतना सारा जामुन देख के मेरे आंखों में बाप रे मेरे तो मुंह में पानी आ गया है. तुम्हाला बघने का आहे का तुमको, हे देखो तुमको दाखवते हो. हे बघा मित्रांनो कसला जामुन बयो. अजून कट आहे यो 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 बघा मित्रांनो, बघितलं का. आणि हा मित्रांनो तुमको दिखाऊ क्या कुछ. इकडे बघा सगळे लोक काय करते, हे बघा मित्रांनो. आता समर कैसा लग रहा है आपको, मस्त करवंद. हा ये जामुन को बचाने की तैयारी चालू है. आणि आमच्यात काय सांगता याला बहुत सांगता. तो काल तर धरलाय आणि सोनू बघ कोट चाललाय मग तुम्हाला दाखव तू. आणि फांद्या लिहिला का रे सोनू बाय समाल क्या दो पावसा बघ. अरे हे जांभळाचा पाऊस मित्र, जांभळाचा पाऊस झालाय डायरेक्ट बघ. जांभळाचा पाऊस झालाय नुसता इकडे जांभळाचा पाऊस मित्र. अरे होत्या माझ्या अंगावर पडला आता डाग नाही निघणार. चुटकी चुटकी चल चुटकी चुटकी चिटकी ये. हे कसा हो सिमी, कसं वाटत तुला. हाँ मेरे को तो ऐसा लग रहा है अभी खा लूं सब. है ना समर भाई, कैसा लग रहा है. बहुत जोर से लगा. हाँ? कैसा लगा भाई. हा ना एक फांदी हिला खाली मित्रा कवडी गवल्यात त्या तुम्हाला दाखवतो. पण अजून एक फांदी. ए चला चला इधर आओ इधर आओ इधर आओ. सोनू ये वाला हिला बहुत है इसको भी. हा हे बघ मित्रा अरे आवडी जांभळा ना काय सांग कोणता. हा सोनू ऊपर जा ऊपर. सोनू भाई सोनू हा ऊपर जा मित्राओ. देख सोनू भाई मेरे अंग पे मत आवाज. हे देख ह्या पुरा काळा झालाय मित्रांनो. या पुरा जांभळाचा फाट देख. आणि आवडी तर गवल्या. आता परत एकदा तुम्हाला लास्ट पाऊस दाखवतो मित्रांनो. सेटिंग लावायला लागत आहे कारण हे बघ या आवडी जांभळा ना या आवडी जांभळा. ये थांब हा रुको. हा थोड़ा समर भाई थोड़ा इधर आ जाओ इधर. हाँ आ जाओ ओके. दीपक भाई उधर ओके. रुको उलास तिकडे दीपक भाई के साइड थोड़ा सा ओके. चुटकी काय कर रही तर तू चुटकी इकडे बसले सावलेलं. चल सोनू 5 6 and go. सोनू बराबर नहीं हिला रहा रे तू. थोड़ा सा जाना ऊपर सोनू. इधर आ सोनू एक बार आ. रुक मत हिला आजा इधर सोनू. इधर आजा मित्रांनो. आता माझा जोड देखायचंय कसं आहे. पूर्ण जांभळा खळाकड पुरे फांद्यापासून खाली याच्यात पडतील. भाई तुमको जामुन तोड़ने नहीं आता है ना तो टावेल ये अंदर लो और ये पकड़ के खड़े. ए आवाज उठिया आराम से आना. मित्रांनो जांभळे चढायचे पहिले व्यवस्थित जरा कारण जांभळीचं फांदे जरा लगेच तुटत असतात. त्याच्यामुळे काय घटना घडल्या की अंधस्फोट झाडावरून पडून म्हणजे जीव गेलेला आहे. तर तुम्ही जांभळं तोडताना सांभाळून. आम्हाला टेक्निक माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही काही टेन्शन नाही. पण ज्यांना नसेल माहिती त्यांना अचानक असं चढून मीपणा नका करू ना. मीपणा डायरेक्ट ढगात राहील भाई. हे काय रे माकडे
जांभळा सारखीच काळी ड्रेस घालून आले आणि खाते ते आप लोग जब वो पकड़ो तब तक मैं गिरा हुआ खाती हूँ। जीप दाखव जीप तुझी. अरे यार, लय खाल्या जांभळा. मेरे को पहले से सकता है ये भैंस जैसी दिखती है. काय भैंस जैसी दिखती है. अरे सही में नीली बस. माता हो गई है, हाँ नीली माता. नीली माता. आता जामुन का कुछ नहीं आता. चलो भाई मैं दिखाता. तू चढी का? अरे मग मला याचं ना, पण मला तुझं लाडण्या का केलं न दरवर्षी मला जांभळा तोडणार ना, मला आण ना त्या म्हणून ना. तुझा भाव आलाय म्हणून त्याला दे तुझा. मित्रांनो माझा नौरोबा वरती चढ़ रहा है अभी, उधर से जाके ऐसा है पीच पिली पीच अभी जामुन गिरा ऐसे हमारे जन्ना भाई. चलो गाइस, सोनू रेडी है क्या? हो रेडी, फुल पोजीशन में सब लोग तैयार. गाइस नील भाई ऊपर पहुंच गए. चलो भाई अभी जलवा देखो. नौरोबा फुल जलवा. 5, 6, 7 गो. चलो. कसला पाऊस पडला. जमा करो सब जन. एक ही पांडे का इतना मिला. त्याच्यात दवाई आपली पडते बघा, अरे 10 किलो जामून झालाय. मित्रांनो, फुल पाऊस देखला ना कसा जांभळाचा झालाय. हे देखा कवडी गवल्या. तू खायचं काय सारी आहे. मग हा हा ना, हे बघा मित्रांनो. जीवन त्याचा हा बघू. मित्रांनो म्हणजे आमची चुटकी लय डेंजर आहे जांभळा खावाय ती. आणि हे बघा कवडी जमा झाली. हे टॉवेल मध्ये वता डायरेक्ट आता. टॉवेल कोट आहे टॉवेल. हे बघा मित्रांनो पूर्ण जांभळा. हा मेरे मेहंदी आहे. मेहंदी काढली. हातात आपलं मेहंदीचं नाव काय आहे? संजीव दादाचं आपलं गाणं आहे ते. जाऊ दे, आम्ही ट्रेनिंगचा व्हिडिओ करू डान्सचा. ए चलो. ए कैसा है जामुन? अरे बाप. हाँ बाप नहीं. अभी कितना ए खाना है? वो टॉवेल में होतो सिमी, चल फटाक से निकलते अभी इधर से. चांगला टॉवेल आहे. हा घे ना, चालेल ना. मित्रांनो फुल जांभळा खतरनाक पाऊस. 100 रुपये. तुम्ही अशी एन्जॉय करता का गावात? मला परत कमेंट करून सांगा. उठा ना. हे उठा 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 उठा. हो हो. हा. अरे बाबा बाबा बाबा. हा हा काला काला जामुन. हे बघा मित्रा कवडी खवल्या. ए जामुन ले. 10 रुपये 10 रुपये. करवंद ले. अरे इकडे इकडे हो काय पकडलाय. कैसा आहे दिखा. हे बघा मित्रांनो, चलो समोर ऐसा आहे लेलो. आलं जांभळा आता त्याला तसंच धरून दे तू का तशीच घ्या. चला. ए माझा भाऊचा सत्कार केलाय. हा ना. जामुन घेऊन. अरे बाप एक नंबर. चला चला मित्रांनो, हे बघा मस्त दोघे जांभळं करवंद खायला आले होते आणि मस्त त्यांना झोळी भरून दिले. खायला आलते आम्ही, आम्हाला घेतलं डायरेक्ट तोडायला. बहुत मस्त मस्त वाईब. आता याचा 56 भोगची थाळी बनवली आणि बघू ना केवढं पदार्थ बनायला. मी कधी 56 भोग बनवलेत भावासाठी. वे काय हो, बघू ना माझ्या लाडाची बायको 56 भोग दाखवी तू. तर चला मग तुम्हाला दाखवते जेवाय काय बनायलाय भावाला त्या. बादशाह मला को चाहिए ये. काय वाय आवडी जांभळ आणली कशी वाटतात तुला? हा या ये कसं वाटतात? हा मित्र आमच्या जांभळा देखून खुश झाली. त्याला असं वाटेल का जीवन जाऊ का काय. ओ पाहिलं आणलाय बोत आणलाय. मित्रांनो जामुन वाले दोनों आए, करवंद बेचने वाले, जामुन बेचने वाले. आणि करवंद कितना मिला है तुम लोग को दिखाऊं. ये देखो दोस्तों, ये पूरा करवंद से भरा हुआ है, पूरा डोमा बिमा. और ये पूरा जामुन. भाई दोनों थक गए. मित्रांनो ही इकडे बायकोन 56 भोग केला बघ तुम्हाला दाखवत. आणि सोनू इकडे मस्त काकड्या बिकड्या कापीत गडी. आणि समर सिमीचा भाऊ आणि त्या भावाचा मित्र वगैरे मस्त इकडे बसले जेवायला. आणि काय हो खोटे तुझं काय 56 भोग हा जरा सांग. अरे काय पनीरची भाजी, मूग मटकीची भाजी, चिकन हा. आणि वरण आणि यो इंद्रायणी भात अजून? आणि यो रस्सा रस्सा आणि यो भाकरी आणि तो काकडी काकडी गाजर. म्हणजे याचं हे 56 भोग झालं. हा मग काय होती. झालं? मग नंतर सांगल पाण्याची बाटली. हा? आणि मित्र आणि मग निंबू आणि अजून अजून काय मीठ अजून भांड्या हा मग जामुन. हा जामुन. मित्रांनो तुम्हाला काय असे बायको गंडीत का माझं सांगा. आणि करवंदा त्या वेगळे तर ते जाऊ दे मित्रांनो. झाले खूप एन्जॉय केला.
आता आपण सिमीच्या भावाला आणि मित्राला विचारू का तुम्हाला कसं वाटलं इकडे तुमच्या आयुष्यात, म्हणजे पहिल्यांदा असे रानात जांभळा करवंद जमा करा आली आणि सिमीचा आहे पहिल्यांदा, त्याला काय नंतर विचारू. समर भाई कैसा लगा? हाँ एक ही बात बोलूंगा भाई, हाँ पहले तो ये लोग पे भरोसा मत करो कभी। आई सिमी अगर क्यों भरोसा क्यों ना करे? भूले भटके के कभी आप लोग मिलने आते हो, अगर आप लोग के हाथ में टावेल थमा है तो समझ जाना पूरा जंगल घूम के आए हो। समझ जाओ क्या होता है दिमाग। और मजा आया भाई, हाँ वाइब मस्त, मजा आया भाई एक नंबर। मित्रांनो, बोलायला गेलो ना, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला जर शहरात असलो ना भेटतात असं नाही, पण ते विकत घ्यायला लागतात आणि मग पैशाव घेऊन खायला लागतं. इकडे गावा साईडला कसं असतं माहितीये का, आपण घराच्या बाजूलाच करवंदीची झाडं, जांभळाची झाडं, आंब्याची झाडं, मग ते कसं आहे की आपल्याला हा म्हणजे का जो गावा साईडला जो लाईफ जगायला भेटते, सगळ्या गोष्टी अनुभव आणि खूप काही एक्सपिरियन्स भेटतं, म्हणजे ते आपल्याला असं शहरात राहून नाही भेटत. कारण शहरात प्रत्येक माणूस आपलं पोट भरण्यासाठी, धावपळीसाठी, कामासाठी आलेला असतं. त्यांचे पण काही चुकत नाही, कारण कसं प्रत्येक जणाला घरदार खूप महत्वाचं आहे. पण तिकडं खूप मजा येते. आमच्या गावा साईडला करवंदा खायला, जांभळं खायला, आंबा खायला, भरपूर काय गोष्टी. आता रानातल्या शेवळ्यातल्या भाज्या ज्या आम्ही जाऊन ना, तोही ब्लॉग पाहिजे तर आम्ही कमेंट मध्ये करा. कारण या गोष्टी त्या जांभळं करवंद आमच्या गावा साईडला मित्रांनो तुम्हाला मी बोललो की महिला ज्या विकायला घेऊन जातात, जेणेकरून म्हणजे कुणाचा घरदार भागतं त्या गोष्टी होय या गोष्टी, आणि या गोष्टी आपण इकडे फ्रीमध्ये भेटतात खायला गावा साईडला. पण जे विकायला घेऊन येतात ना आमच्या महिला, कुठे रस्त्यावर असतील, ऊन खूप आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं मनाने तर मनाने त्यांना पाण्याची बॉटल आणून द्या. कारण ते 2-3 दिवस मेहनत करतात, जंगलात फिरतात, उन्हात अनात पाणी नसताना सुद्धा, आणि ह्या गोष्टी घेऊन त्या विकायला जातात. आणि मग त्या विकल्यानंतर थोडेफार पैसे येतात, त्याचा मग राशन घेऊन येतात घरात खायला वगैरे. अशा पण परिस्थिती आहेत, तर तुम्ही समजून घ्या. कुठे रस्त्यावर कोण असेल महिला करवंद, जांभळं, आंबे घेऊन, तर त्यांना खुशीने ज्या प्राइस मध्ये देत असतील घ्या, कारण त्यांची मेहनत आहे त्या मागची. बस तुम्हाला आशीर्वाद लागेल. तर चला हा ब्लॉग आम्ही यातच एंड करतो. एक लास्ट बात बोलूं? हाँ एक लास्ट बोलता, हमारे बताने से आपको समझेगा नहीं, एक्सपीरियंस लेने यहाँ पे आना ही पड़ेगा. हा नाही, हा म्हणजे सोनू तर मग बोलणं आहे की तुम्ही गावा साईडला ही लाईफ जगून बघा, असे काबाड कष्ट करून बघा. तुम्हाला बोलण्यापेक्षा, आमचा ऐकण्यापेक्षा तुम्हाला स्वतः अनुभव येईल. हा समर भाई, भाई अगर तुम लोगों को कुछ फ्रूट्स ये सब अगर लेना है, जामुन लेना है, करवंदा लेना है, आम लेना है, तो ऐसे लोगों से लो जो लोग वहाँ पर लेके आते हैं जंगल से. क्योंकि आज के टाइम में ऐसा है कि सब मिक्स फूड आ रहा है, इंजेक्शन से पका रहे हैं, ठीक है, और मोस्ट ऑफ बहुत लोगों को प्रॉब्लम हो रहा है. तो जो भी आप सब चीज ले रहे हो ऐसे लोगों से लो जो खुद वहाँ से तोड़ के लाते हैं. मतलब गाँव आपको से देख कर आप वो समझ नहीं पाओगे किसी ने तोड़ के लाया है या नहीं, बट लेकिन वो आप देख के समझ सकते हो. जो लोग वहाँ पर स्ट्रीट्स पे बेचते हैं, मेहनत उनके फेस पे ही दिख जाती है. जो स्ट्रीट्स पे लेकर आते हैं वो हमको लगता है कि छोटे से टोकरी में वो लोग लेके आए, बट वो छोटे से टोकरी में जो वो चीज़ होती है ना, वो एक्चुअली अच्छी चीज़ होती है, ओरिजिनल चीज़ होती है. जो आप वहाँ पर हाईफाई आप दुकान में जाओगे, वहाँ पर इंजेक्शन लिया हुआ खाओगे तो वो कुछ मतलब नहीं होगा. आपके हेल्थ को खाली हार्म करेगा. बस दिखने के लिए बहुत सुंदर दिखेंगे. सुंदर दिखताय. तर मित्रांनो, त्यांनी तिचा सिमीचा भाऊ पण बोला, तुम्ही घ्याल तर अशा लोकांकडनं ज्या जे गावा साईडनं त्यांच्या नॅचरल झाडांवर आंबे काढलेल्या सगळ्या गोष्टी घेऊन येतात, त्या ओरिजिनल असतात, ते घ्या, जेणेकरून तुमच्या हेल्थ साठी चांगलं असेल ते. तर खूप भारी वाटलं त्यांच्या सोबत आणि त्यांना फिरवलं जंगल, खूप मजा आली. बायको तुला कसा वाटला? मग काय सांग, क्या फिरवला, टावेल पकडा गया. सांग लवकर. माई पहिल्यांदा गेलेलो ना, मग एवढी मेहनत करता आणि खोटा कसं बोलते, झूठ बोलते, पूरा रस्ता मालूम है किधर क्या मिलता है. नाही नाही नाही, मग बघतो इकडे जातो काय पाणी आणणे को, हा, आणि विहिरीवर. हा तेवढंच नको माहितीये. आणि आज आम्ही गेलेलो एवढा लांब शेती में, कोणाची शेती होती तिकडून आम्ही करवंद आणले तोडून. आणि जांभळीचं झाड आपल्या घरच्यांचेच होते. तर मित्रांनो, मस्त जेवण झालेलं आहे, सोनून काकडे कापले, सगळे जेवतायत. तर चला टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच. पटापट शेवड्यावर त्या जंगलातल्या भाज्या तुम्हाला पाहिजे व्हायचं त्याचं ब्लॉग तर आम्हाला पटापट कमेंट करा का आम्हाला बघायचंय. आणि सिमीचा पहिला टाइम असेल जंगलातल्या भाज्या जाणं आणि शोधून आणणं, तर ते ब्लॉग आम्ही पटापट तुमच्यासाठी घेऊन येऊन, पण तुमच्या कमेंट वयात रॉक मध्ये, आणि मग आम्ही तुमच्यासाठी ते ब्लॉग घेऊन येऊन. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि चॅनलवर नवीन व्हायला त्या पटापट चॅनलला सबस्क्राईब कर ना, नाकाव बुक किती कर, लवकर कर. आत्ताच अजून ब्लॉग नाही केला, कर लवकर. हा चल, सबस्क्राईब केला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.